मग सामान्य शेतकरी अपेक्षेनं माझ्याकडे येतात. कुणाच्या शेतात ट्रान्सफॉर्मर बसवायचं असते, कुणाला वाटतं किंवा शेतातला एखादा रस्ता व्हावा, कुणाला वाटतं गावांतर्गत एखादा रस्ता व्हावा. ह्या अपेक्षा सामान्य जनतेच्या माफक आहेत ना. मला वाटतं त्या अपेक्षेसाठी सुद्धा जर आम्हाला त्या ठिकाणी तरतूद केली जात नसेल, आमची कुचंबणा होत असेल आणि आमच्यामुळं त्या मागणाऱ्या माणसाची कुचंबणा होत असेल, तर मला वाटतं हे दुर्दैवी आहे ना. एक ट्रान्सफॉर्मर त्या शेतकऱ्याचा बसवण्यासाठी सुद्धा जर निधी त्या ठिकाणी दिला जात नसेल, अडवणूक होत असेल, तर मग नेमकं काय करावं? मध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांची एक बैठक होती. त्यानंतर ते खरं तर आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत. माझ्यासोबत दादा, खरं तर हा निर्णय हे सगळं होत असताना नाही, मी तुम्हाला अगदी सांगितल्या पद्धतीनं की कैलासवासी पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काजी यांची जी कळंबोलीला निगृतपणे हत्या करण्यात आली होती आणि त्याच्या संदर्भात जी केस त्या ठिकाणी मागच्या 20 वर्षापासून चालू होती, त्या केसचा निकाल मला वाटतं 16 तारीख पहिल्यांदा त्या ठिकाणी ठरवली गेली, पण 16च्या काही कारणामुळं तो निकाल त्या ठिकाणी 20 तारीख दिली होती. त्यामुळं त्या केसचा निकाल झाल्याच्या नंतर मी मतदारसंघातल्या माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून माझा जो काही राजकीय निर्णय आहे तो मी घेईन, अशा पद्धतीचं वक्तव्य मी केलं होतं आणि त्या पद्धतीनेच मी करतोय. खरं तर न्यायालयाच्या निकालावर तुम्ही निराशा व्यक्त केली. न्यायालय गेले 20 वर्ष झाले, हे सगळं तुम्ही बघताय. केलंय कोर्टानं. हत्या करण्यामागे उद्देश म्हणजे मोटिव्ह, ज्याच्यामध्ये खुनाच्या गुन्ह्यामध्ये खूप महत्वाचं त्याला स्थान आहे, तोही होता असंही कोर्ट मान्य करत आहे. पण मग नंतर त्या ठिकाणी जे कळंबोली पोलिसांनी जो तपास केला, त्या तपासात काही अर्थ नव्हता, कारण ती तपास प्रेशरमध्ये दावामध्ये होतोय ही वस्तुस्थिती आम्ही हायकोर्टाच्या लक्षात आणून दिल्याच्या नंतर तर हा तपास सीबीआयकडे वर्ग झाला होता. पण मला वाटतं त्यालाच त्या ठिकाणी बेस मानून जो निर्णय गेलाय तो अतिशय अन्यायकारक आहे आमच्यावर, आणि म्हणून या निर्णयाच्या विरोधात सीबीआय सुद्धा त्या ठिकाणी आहे. आणि अपेक्षा एवढीच आहे की उच्च न्यायालय त्याच्या बाबतीतला न्याय करेल. खरं तर तुम्ही राजकीय भूमिका करत असताना अनेक आरोप प्रत्यारोप गेल्या आठवडाभरापासून सुरू आहेत. तुम्ही शिंदे गटात सहभागी होता, याच्यावरून सुरू आहे सर. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलंय की जी काही भूमिका असेल ती त्यांच्याशी चर्चा करून मी आपल्याला सांगेन. तर तुमचा एक गट स्थापन झालाय का? तुम्ही सही केली का? यावर ही चर्चा सगळं सगळं पहिलं मला बोलू तर द्या, झाल्यावर चर्चा झाल्यावर मी बोलेन जे आपल्याला. आरोप गेले अनेक दिवसापासून आहे. तुम्ही ट्रोलरवर ही टीका केली. नाही, कसं असतंय, कुणाबद्दलही बोलत असताना त्याच्या कुटुंबातल्या व्यक्तीविषयी अतिशय अश्लाघ्य आणि हीन पातळीनं आणि अश्लील शब्दात टीका करणं, कारण तुम्ही सुद्धा ज्या कुटुंब व्यवस्थेत वावरतात त्याच कुटुंब व्यवस्थेत मी वावरतो. मग जसं आपण दुसऱ्याच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीबद्दल अतिशय घाण पद्धतीने जर बोलत असू, तर पहिल्यांदा आपण हा विचार केला पाहिजे की नेमकं आपण आपल्या त्या व्यक्तीला किती महत्व देतोय. आपल्यांदा जर आणि अशा पद्धतीने टीका केल्यानं आपलं त्या व्यक्तीच्या बाबतीतलं महत्वही त्या ठिकाणी लक्षात येऊन जाते, आपल्यावरचा संस्कारही त्या ठिकाणी लक्षात येऊन जातात. या सगळ्या मला वाटतं गोष्टी मर्यादा आहेत, थोड्या मर्यादेचं पालन प्रत्येकानं करणं अपेक्षित आहे. दुसरीकडे की रात्री तुमची दोन ठाकरेंच्या आमदारांनी, जे तुमचे एक मित्र आहेत खूप जुने, आणि वरुण सरदेसाईंनी भेट घेतली. काय काय भेटीचं कारण? एक लक्षात घ्या, ही म्हणजे कसं आहे, माझ्या राजकीय जीवनामध्ये मला वाटतंय की त्यांचं अनन्य साधारण असं स्थान आहे, त्याच्यात काही दुमत नाहीच आहे कुणाचंच. त्यांच्याबद्दल आदर आहे, निश्चित आहे. आणि मी कधीच मातोश्रीबद्दल, ठाकरे कुटुंबाबद्दल माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये कधी बोललेलो नाही आणि बोलायचं काही कारण नाही. विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही म्हटले की गेले काही दिवसापासून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असतील किंवा या सगळ्या घडामोडीमध्ये हे सगळं कुठंतरी तुमच्या विरोधात जाते. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थात कुठं नगरपालिका, पंचायत समितीमध्ये तुमची सत्ता आलेली नाही. एक लक्षात घे, वस्तुस्थिती आहे ती. हा. मी म्हणजे सांगतो ही वस्तुस्थिती आहे. हा. कारण आपण जर बघितलं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीचा निकाल जर आपण बघितला तर आमचे जे कार्यकर्ते प्रत्येक नगरपालिकेसाठी, नगराध्यक्षपदासाठी, पंचायत समितीसाठी, जिल्हा परिषदसाठी जी निवडणूक लढवत होते, मला वाटतं त्यांचा अतिशय दारुण त्या ठिकाणी पराभवाला त्यांना तोंड द्यावं लागलं. बरं, चांगली माणसं होती ना सगळी, काम बरीचशी उमरग्यामध्ये त्या ठिकाणी रजाक अत्तार होते आणि सगळी सर्वसामान्य शिवसैनिक होते. ती मशाल चिन्हावरच ती निवडणूक लढत होते.
आणि तशाच पद्धतीनं पंचायत समितीला तीच अवस्था, नगरपालिकेत तीच अवस्था. बरं, फक्त एका तालुक्यापुरतं मर्यादित नाही. माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये जेवढे त्या ठिकाणी तालुके येतात त्या प्रत्येक तालुक्यामध्ये अशा पद्धतीचा पराभव त्या ठिकाणी आम्हाला स्वीकारावा लागला. बरं, सगळे चांगले काम करणारे कार्यकर्ते असताना सुद्धा जर अशा पद्धतीनं पराभव स्वीकारावा लागत असेल तर मला वाटतं की दुर्दैव आहे. बरं, हा पराभव आम्ही कधी मान्य करू? समजा आम्ही अजिबात वेळ दिला नसता लोकांना आम्ही उपलब्ध नसतो, आम्ही लोकांमध्ये नसतो, लोकांच्या कामाला पडत नसतो, तर 100% आम्ही मान्य केलं असतं. पण अशा पद्धतीचा जर निर्णय येत असेल तर ते अतिशय दुर्दैवी आहे. अगदी बऱ्याचशा मतदारसंघात, ज्या मतदारसंघात 80-80 हजार मताची मला मताधिक आहे, तिथं सुद्धा असा निकाल खरंच माझ्यासाठीच धक्कादायक आहे. पण नेमकं सर्वसामान्य लोकांना काय पाहिजे, नेमकं काय त्यांचं मत आहे, मला वाटतंय लोकप्रतिनिधी म्हणून हे आम्ही सुद्धा तपासणं गरजेचं आहे ना, किंवा नेमकं आपलं काय चुकतंय. या सगळ्याला कोण जबाबदार आहे, काय हे काय झालंय, विरोधी पक्षातल्या लोकप्रतिनिधींना कसल्याच पद्धतीचं त्या ठिकाणी विकास कामं करायचे, आम्हाला काय आमच्या कुणाच्या वैयक्तिक घरातली करायचे का? आम्ही लोकप्रतिनिधी म्हणल्याच्या नंतर आमच्याकडे येणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे. बरं, माझं असं नाही की माझं कुठला तरी एखादा व्यवसाय बघून मी राजकारण करतो, बिलकुल नाही. माझं 24 तास मधला 24 तास वेळ सामान्य माणसासाठी आहे. मग सामान्य शेतकरी अपेक्षेनं माझ्याकडे येतात. कुणाच्या शेतात ट्रान्सफॉर्मर बसवायचं असते, कुणाला वाटतं किंवा शेतातला एखादा रस्ता व्हावा, कुणाला वाटतं गावांतर्गत एखादा रस्ता व्हावा. ह्या अपेक्षा सामान्य जनतेच्या माफक आहेत ना. मला वाटतं त्या अपेक्षेसाठी सुद्धा जर आम्हाला त्या ठिकाणी तरतूद केली जात नसेल, आमची कुचंबणा होत असेल आणि आमच्यामुळं त्या मागणाऱ्या माणसाची कुचंबणा होत असेल, तर मला वाटतं हे दुर्दैवी आहे ना. एक ट्रान्सफॉर्मर त्या शेतकऱ्याचा बसवण्यासाठी सुद्धा जर निधी त्या ठिकाणी दिला जात नसेल, अडवणूक होत असेल, तर मग नेमकं काय करावं? या सगळ्या काळामध्ये गेले एक आठवड्यापासून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याशी तुमचं काय बोलणं झालंय का? किंवा दिल्लीमध्ये ज्या घडामोडी होते, आरोप प्रत्यारोप बरेच तुमच्यापर्यंत आले? मला तुम्हाला एवढं सांगायचं की कोण काय आरोप करतंय, काय बोलतंय ह्याच्यावर भाष्य करण्यापेक्षा नेमकं जी मी त्या ठिकाणी ठरवलेलं आहे की बाबा माझ्या इथली जी माणसं आहेत, माझ्या मतदारसंघातली, त्यांचं काय मत आहे, त्यांची काय अपेक्षा आहे, त्यांची काय भावना आहे, मला वाटतं ते बघणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, माझ्यावर कसल्याही पद्धतीचे आरोप करणाऱ्या माणसाचं मला काहीच वाटत नाही, कारण मी कसा आहे ही माझ्या जनतेला माहिती आहे. कुठल्या पैशासाठी, ओमराजे पदासाठी मला वाटतं अशा पद्धतीनं करू शकते का? मला वाटतं ही सामान्य जनतेला माहिती आहे. त्याच्यामुळं त्यांच्या बोलण्याकडे मी लक्ष देऊन त्याला महत्व देण्यापेक्षा, आणि आपण प्रामाणिक असू, आपल्याला माहिती आहे ना की आपण कशाचा काय विषय आहे, काय अडचणी आहेत, मला वाटतं त्या समोर घेऊन मला वाटतं मी आता काय आणि तिच्या मला वाटतं राजकीय भूमिका मी माझी जाहीर करेन. नक्कीच सत्ता दारी असताना किंवा सत्तेतील खासदारांना मदत मिळते आणि विरोधातील खासदारांना मदत मिळत नाही असं तुम्हाला वाटतं? वस्तुस्थिती तशीच आहे ना, तुम्ही विचारा. सत्तेच्या बाजूने असणाऱ्या जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची परिस्थिती आणि सत्तेच्या विरोधात जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची परिस्थिती तुम्ही महाराष्ट्रात फिरून विचारा. मग आता सत्तेत जायचं काय, असं या सगळ्या चर्चा? नाही, एक लक्षात घ्या, मी सांगितलं तुम्हाला की बाबा सगळ्याशी चर्चा करून मी निर्णय घेईन. आणि सगळ्यात महत्वाचं, माझं राजकारणात येण्यामागचं जे कारण होतं, मला वाटतंय जी मंडळी 40-40, 25, 50-50 वर्ष ह्या जिल्ह्याचं नेतृत्व करून फिरतात आणि कायमस्वरूपी सत्तेबरोबर जातात, मला वाटतंय त्या नेते मंडळींना, ज्यांनी ह्या जिल्ह्याला मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत देशात क्रमांक 3ला ठेवायचं काम केलंय, अशा व्यक्तींना त्या ठिकाणी जी सत्तेची मदत होतीये, मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं त्यांचं राजकारण मोडून काढणं, त्यांची जी कार्यपद्धती आहे, त्यांची जी हुकुमशाही आहे, दंडीलशाही आहे, ती मोडून काढणं, मला वाटतं ही माझं आद्य कर्तव्य आहे. आणि त्याच्यातनंच आजपर्यंत माझ्या राजकारणातली भूमिका तीच राहिलेली आहे. तुम्ही म्हटलं की ज्याच्यासाठी राजकारणात आलो त्याच्यासाठी हे सगळं तुम्ही आलाय. येणाऱ्या काळामध्ये हे सगळं साध्य होईल किंवा तुम्ही विकासासाठी हे सगळं होईल असं वाटतंय? आधी मला बोलू तर द्या की, निर्णय घेतल्याच्या नंतरचा हा पुढचा प्रश्न आहे. नक्कीच आपण पाहतोय की काही वेळामध्ये धाराशिवच्या गोवर्धनवाडीत खासदारांची मिटिंग होते. या मिटिंगला स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते सगळे उपस्थित राहणार आहेत आणि त्यावेळी ते आपली राजकीय भूमिका जी आहे ते स्पष्ट करणार आहेत. त्यामुळं काही वेळात आपल्याला किंवा उद्यापर्यंत त्यांची भूमिका जी आहे ती राजकीय आपल्याला कळेल. कॅमेरामन आदर्श कटकेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, धाराशिव.